हे बघा, आदरणीय सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे वन ऑफ द बिगेस्ट लीडर इन बीड. त्यामुळे ते गेली 22 वर्ष झालं राजकीय जीवनामध्ये काम करत असेल. 25-30 वर्षापासून गेली 22 वर्षे ते MLC आणि MLA आहेत. ते बोलताना विचारपूर्वक बोलतील, अभ्यासू नेतृत्व आहे. त्यांना काहीतरी जाणवलं असेल किंवा माहिती मिळाली असेल, त्यावेळेस ती बोलली असतील. मी ते काय बोलले हे ऐकलं नाही, पण आपल्या म्हणण्यानुसार जर त्यांनी तसं बोलले असतील तर नक्कीच असं काहीतरी असेल आणि ते बेजबाबदारपणे बोलणार नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्या जर असं काही असेल तर त्यांना पोलीस प्रशासन असेल, SP साहेब असतील, यांनी सुद्धा संरक्षण देण्याची सुद्धा गरज आहे. आणि याच्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गृह खातं त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी सुद्धा गांभीर्याने बघण्याची गरज आहे. आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याच पक्षाचे ते आमदार आहेत. मला वाटतं की कुठल्या जरी पक्षाचा आमदार असो, खासदार असो, तो त्याची संरक्षण करणे माननीय गृहमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाची जिम्मेदारी प्रत्यक्षरित्या येते. त्याच्यामुळे ते त्याची काळजी घेतील असं वाटतं. भारतीय जनता पक्षाचं राज्यात सरकार आहे, त्यांचे मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्र्याकडे गृहमंत्र्याचं खातं आहे. पण भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला प्रसारमाध्यमातून सांगावं लागतं की मला भीती आहे, माझा खून होण्याची शक्यता आहे. ही राज्यात काय सुरू आहे? हे बघा, बीड जिल्ह्याच्या बाबतीत आमच्या आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा मागच्या 3 महिन्यापूर्वी जसे ही संतोष देशमुखचं प्रकरण मी उचललं पहिल्यांदा, तेव्हाच माझ्या तर नाही पण मी पहिल्या आवर्समध्ये बोलल्याच्या नंतर 1-2-3 दिवसांनी परत आमचे आमदार पण बोलले, याच्या सुरेश धस पण बोलले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाशदादा पण त्याच्यात इन्व्हॉल्व झाले. असे सर्व टीमने आम्ही 4-5 जण बीड जिल्ह्यातले जी लोकप्रतिनिधी म्हणून खासदार आमदार असतील यांनी आवाज उठवला. आणि याच्यानंतर पवार साहेबांनी एक पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देऊन सांगितलेलं की या लोकांच्या जीवाला धोका असू शकतो, तुम्ही यांना संरक्षण द्या. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला त्याची काही काळजी वाटली नाही असं वाटतं. आता त्याच्यात मला माहीत नाही, मग त्याच्यात जर आता त्यांच्याच पक्षाचे आमदार सांगत असतील की मला मारण्याचा कट होता, आता ते बेजबाबदारपणे तर नक्कीच बोलणार नाहीत. त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असेल किंवा त्यांना काहीतरी कळलं असेल, त्याच्यामुळे ते बोलत असतील. तर त्यांच्या जीवाला जर कुठून धोका असेल आणखी, तर माझी विनंती महाराष्ट्र सरकारला, मायबाप सरकारने त्यांच्या जीवाचं रक्षण केलं पाहिजे. आणि तसंच म्हणजे अभ्यासू नेतृत्व आहे, ते काय खोटं बोलणार नाही. कायदा आणि सुव्यवस्थित परिस्थिती एवढी बिघडलेली आहे की ज्या पद्धतीने या घडामोडी होत आहेत, काय आमदाराला सांगावं लागतं की माझा जीव, म्हणजे काय सुरू आहे राज्यात? बीड जिल्ह्यामधील परिस्थितीवर बोलताना मागच्या 3-4 महिन्यापासून मी हेच बोलतोय की बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था हा विषयच नाही. कायदा व सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे. कारण त्याचं कारण असं आहे की एवढं आम्ही बेंबीच्या देठापासून बोलतोय. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीसुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी डायरेक्ट प्रचार केला, ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी, मी वारंवार नाव सांगितलं त्या अधिकाऱ्याचं. किती नावं सांगितले? दहीपळे सांगितले, त्याच्यानंतर मुंडे सांगितले, दराडे सांगितले, एवढे नावं म्हणजे आणखी भरपूर आहेत. ते एक तर मला पट्ट्या की खासदाराची चड्डी काढतो. म्हणजे एवढं जर बोलत असेल तरी सुद्धा त्यांना काही नाही. त्याला काय गिफ्ट मिळालं? त्याला पुणे. म्हणजे बघा, सजा द्यायची तर गडचिरोलीला तरी पाठवा, खरंच सजा असेल तर. तुम्ही त्याला काय गिफ्ट देता? पुण्याला पाठवता. म्हणजे हे कोण करतंय? म्हणजे हे असं करण्याचे त्यामुळे कायदा सुव्यवस्था हा विषय बीड जिल्ह्याच्या बाबतीत राहिलेला नाहीये. आणि आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा यांना संरक्षण द्या म्हणून सांगितलं. या सर्व गोष्टी असताना बीड जिल्ह्यामध्ये काय चाललंय हे महाराष्ट्र बघतोय, देश बघतोय, तरी सुद्धा आमच्याकडे काय नाही, सर्व आलबेले असं जर महाराष्ट्रातली मंडळी, नेते मंडळी किंवा प्रमुख राजकर्ते म्हणत असतील तर ते दुर्भाग्य आहे आमच्या महाराष्ट्राचं. हे बघा, मी काय मनकावडा नाही. सुरेश दासाचा थेट आरोप असला तर त्याच्यावर बोललं पाहिजे. आता मी कसं सांगू ते कुणावर आरोप करतात? त्यांच्या मनात, मी एक तर त्यांची बाईट पण पाहिलेली नाही, पण त्यांच्या मनात काय आहे आणि ते कुणावर आरोप करतायत मी त्यांना भेट झाल्यावर विचारेन. कारण माझं बोलणं पण आहे त्यांचं, काही असं नाही की माझा टॉक नाही. त्याच्यामुळे माझी त्यांची ज्यावेळेस भेट होईल त्यांना विचारेन, खाजगीत तरी सांगा. आणखी मला माहीत नाही किंवा त्यांचा कुणावर रोख होता, त्यांची बाईट बघितली तरी कळलं एखाद्या वेळेस, पण मला ते कळलं नाही. आणि तुम्ही एवढे जाणते सर्व पत्रकार, तुम्हालाच कळलं असलं तर मला सांगा. एक प्रश्न असा आहे की त्यांच्या जीवाला धोका आहे, तुमच्याही जीवाला धोका आहे, तुम्ही पोलीस संरक्षणाच्या संदर्भात काय? हे बघा, मी नाही, माझ्या बाबतीत तर माझ्या आदरणीय सुप्रियाताईंनी मी ज्या दिवशी निवडून आल्याच्या नंतर आमच्या जिल्ह्याची परिस्थिती बघता, लोकसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी बघता, सुप्रियाताईंनी त्यांना, मी जूनमध्ये माझा निकाल लागला, जुलैमध्येच पत्र दिलेलं होतं की आमच्या खासदारांना संरक्षण द्या. त्याच्यावर माझ्या ही गंभीर बाब आहे की बीड जिल्ह्यातल्या जी काही आमचे पोलीस स्टेशन आहेत, त्या पोलीस स्टेशनचा अहवाल तिथल्या SPनी मागवला, तत्कालीन SPनी. तर बीड जिल्ह्यातल्या 3 पोलीस स्टेशन वगळता सगळ्या पोलीस स्टेशननी यांना संरक्षण देणं गरजेचं आहे असं कळवलेलं असताना बीडच्या तत्कालीन SPनी त्याचा अहवाल पुढे सेक्रेटरीला पाठवला का नाही मला माहीत नाही. आमच्या बऱ्याच लोकांनी की माझ्यासाठी कमीत कमी एस्कॉर्ट जिल्ह्यापुरतं तरी मर्यादित द्या अशी मागणी आमच्या बऱ्याच लोकांनी पण केलेली होती.